सगळ्याच सेक्टरचा प्रश्न असा आहे की यामध्ये छोटे व्यापारी विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे आहेत त्यांना यामध्ये खूप अडचणी येतात, कारण संगणकीकरण इंटरनेट हे ग्रामीण भागात पोहोचलेलं नाहीये. त्यांचं काय होणार? ही भीती खरं तर काही साधार नाहीये, कारण आजही असं दिसतं की वॅट मधलं थ्रेशोल्ड जे आहे ते 10 लाख आहे. 10 लाखाच्या वरती सगळ्यांना ई रिटर्न भरणं मॅन्डेटरी आहे. आणि आज हे सर्वजण ई रिटर्न भरतायत. जीएसटी मध्ये हे लिमिट 10 लाखाच्या ऐवजी 20 लाख होत आहे. म्हणजे याच्यापेक्षाही जे लहान व्यापारी आहेत त्यांना आपण बाजूला काढलेलं आहे. आणि अशा वेळेला त्यांच्याकडून रिटर्न येण्यासाठी कुठली अडचण येईल अशी काही परिस्थिती मला तरी दिसत नाहीये. आणि तशी परिस्थिती कुठं आलीच तर प्रत्येक ठिकाणी आम्ही अशा प्रकारचे हेल्पडेस्क उभे केलेले आहेत. बाकी पण सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे रिटर्न किंवा हे भरण्यासाठी काही अडचणी येतील असं वाटत नाही. याच्या उपर आपण जे जीएसटी सुविधा प्रोव्हायडर्स अशी एक कॅटेगरी तयार केलेली आहे. आणि ते अगदी मोबाईल ऍप हे सुद्धा त्याच्यामध्ये पुरवण्याचा प्रयत्न करणार आहेत की ज्याच्यामधून आपल्याला जे काही जीएसटीचे कंप्लायन्सेस करायचे आहेत ते करू शकू. आणि आपण तर बघतो की सगळीकडे मोबाईल हे पूर्णपणे पोहोचलेले आहेत. अगदी या गोष्टी सगळ्या चालू आहेत. त्यामुळे तशी अडचण येईल अशी तरी परिस्थिती दिसत नाहीये.